अख्खा गाव એટલે હોય કદ अख्खा पंचक्रोशी जिल्हा महाराष्ट्र ओळखा लाग्या परत ओळख करदेस सोनू सुनील सूर्यवंशी त्यांना आपली ओळख कर देवानं विशेष कारण असं स्वतःची खूप मोठी कमेंटमेंट होती आणि मागला 7 महिना आई तुला थोडी संख्यात आणि आईच्या आवडत जिवंत होतात त्यावेळेस त्यांनी आईला स्वप्न दाखवलं होतंच पण आईला सांगितलं आई तो सुद्धा फौजीच पण दुर्दैवाकर आई स्वर्गावर जात आणि ज्या तारीखले आईसनं 7वं महिन्यानं पूर्ण स्मरण होतं त्याच दिवशी स्वप्न निघाला सोनूला तर सोनूले त्या दिवशी म्हणजे काय इमोशनल रास आई रास स्वामी तिने जगाचा आई विना ठीक आहे असो स्वप्नील तर ते नाते सांगेच सोनू आधी राहणार आपला स्वप्नील डॉल स्वप्न तिथे ना आवडतं नाव आहे ना काय विषय स्वप्नील पहिला बोला तो नांद्रा मधला पहिलीच इंडियन नेव्हीने एक्झाम होय किती झाले 18.5 पहिलीच एक्झाम त्याने क्रॅक करी MR ले ऑल इंडिया मेरिट रास SSR ले झोन वाईज रास स्टेट वाईज दोन्ही साठी एक पुढे जोरदार टाळा वाजला चला ठीक आहे का तिला कोणी डिस्टर्ब नाही करणार बिलकुल त्याला बिनधास्त बोलू दे आजच बोले तो ये नंतर कॅम्पाला लाग देतो हा तू भी सांगते भाऊ आपल्याला दोन टॉपिक दोनशे करता ठीक आहे चल बोल चला बोला जय खानदेश सगळं व्यवस्थित सांग तू किल्ला बा डायरेक्ट ग्राउंड मारा किल्ला डाय थोडा जिकडे 3 किल्ला वाजता उठे ते बी सांगते आणि सांगते अगरबत्तीवर अभ्यास करू नये ते बी सांगते चालले जय खानदेश सगळा माझं नाव स्वप्नील शालिक पाटील आणि सुरुवात अशी होती की मना पहिले ते काय कोण बोलताना बोलू सुरुवात अशी होती की मन घर वाचले म्हणजे मला भरती करू दे म्हणे होतं त्यामुळे इंजिनिअरिंग लिहिले म्हणे मी म्हणजे पहिला पण मन स्वप्न होतं की डिफेन्स मध्ये नाही व तर घराला म्हणे पण तू होणार नाही बा तू करू नको तर मग मी 10वी 11वी जाई मी आपण क्लास जॉईन करा तर घरला म्हणे तुले भरती होणं नाही व करणं नाही व तू क्लास का होता ना तर म्हणतं मग मला इंजिनिअरिंग लावलं मी म्हणजे भरतीनं सोड दिनं मग घरला म्हणत इंजिनिअरिंग मग मी डिप्लोमाला फॉर्म टाका तर म्हणा काहीतरी 2 मार्कासाठी काही नंबर लागणार नाही मग मी डायरेक्ट म्हणता अरे करसू तर डायरेक्ट भरतीच करतो म्हणून मग मी अभ्यास सुरू करा क्लास 11 सुरुवात कर क्लास 11 पहिले मला गुणाकार भागाकार सुद्धा जमिनी मग मी क्लास सुरुवात करी जमाला पहिलेच भरती दिली मी नेव्ही MR 2025 तर पहिली भरती दिली मी MR त्यांना आले होतात 20.75 मार्क आणि कट ऑफ होता 23 ना मी 2.25 मार्कावर फेल जाऊ तर मग जाऊ देवा फेल जाऊ गंध वाटणं बेका मग आर्मीनी भरती हो पुढे मग आर्मीनं अभ्यास करू जाऊ तर मी आर्मीनं अभ्यास करा GD ट्रेडमधनं दोन्ही पेपर 5 जाऊ तर 5 जाऊ तर मग मी आर्मीनीच प्रॅक्टिस करायला लागू मी अभ्यास सोड देणार आहे 8 एक महिना चांगली आर्मीनी प्रॅक्टिस करी ग्राउंडनी ग्राउंड बस ना सेकंड परची मला माहिती नव्हतं की हाईट फेल असू हाईट बस जाय म्हणे पण तेच ना मोजमा आपला मोजमा फरक रास तर म्हणे हाईट भरणी तर 167 मला काहीच समजे नाही तर की डायरेक्ट कसं काय फेल जाऊ वाईट तर मग मी घरी मला आपण तेच ना पूर्ण टेन्शनवर काही टेन्शन नकली म्हणे होई जाय म्हणे मग मी मला डायरेक्ट काय डिप्रेशन वळू की आता काय बा पुढे ते डायरेक्ट ते आर्मीनं मेन जेनावर अशाला होटेल होतं तेच फेल होत बा तर मग आपण तेच पूर्ण आले की जाऊ द्या लगेच मी 8 एक रोज जायचं घर तेवढा आम्हाला नेव्ही रिझल्ट लागणार 3 इंटेक कट ऑफ होता 20 ना आले होता 20.75 म्हणा डायरेक्ट अभ्यास बंद होता 8 एक महिना जाय ना मग मी अभ्यास 3च महिना अजूनकडे मला माहीत होतं मी पहिला पेपर ज्यावर 5 जाऊ त्यावरच भरती मग मी अभ्यास चांगला करा 3च महिना ग्राउंड घेऊन जाय आम्हाला मुंबईले पहिले ग्राउंड जाय मेडिकल अपॉइंटमेंट नामले दोन्ही सोडून देईल मला मग आम्ही रिमेडिकल लेगू तटे मला वाटलं की BP हायपर टेन्शन ना म्हणलं होता तटे की जास्त तुम्ही घाबरेल मुळे की BP पण ते पॉईंट मिळत आहे बाबूड जासू बा तर मग तरी बी त्याची कधी ना मला सॉल्व पॉईंट मला समजलं सॉल्व जाऊ बा ते डायरेक्ट 100% वरतीच बा एवढा कॉन्फिडन्स होता आपली मी तर आज
तू बाबा नागरबत तुला अभ्यास करा मी नोकरी लागली काय करतो चला ठीक आहे काय विषय ज्या टाइमले सोनू ये ना सोनू आणि स्वप्नेल मेडिकल त्यातले पॉईंट भेटला तुम्ही कुठे भेटलो तुम्ही काय बोललो तू हा एवढं डिप्रेशन मधून दोन येलो होता हायपर टेन्शन ना आणि तुला लेवल 6/6 ना कलर विजन ना आल्या की त्याला आपण कलर ब्लाइंड म्हटलं जात आपण त्याला कलर ब्लाइंड म्हटलं जात त्याला इंग्लिश म्हणा तर त्याला काय बोललो मी नेमकं आम्ही कृष्णापुरी जायचं म्हणतो पाचोरा चढ तुम्हाला वागलेले पास त्याला म्हटलं तुम्ही टेन्शन लिहू नका तुम्ही 56 डॉक्टर्सकडे 56 रिपोर्ट काढा 56 प्रकारना रिपोर्ट येतील एक डॉक्टर एक एक्झाम स्वतःला जज नाही करू शकत म्हणून तुमले ताण लागला म्हटलं आणि तुमले हेवी बोललो होतो दोनच लय म्हटलं तुम्ही पॉईंट बोलले सांगू नका कारण की जग इथलं खतरनाक आहे आधी अगोदर सांगता ना मला कलर ब्लाइंडला प्रॉब्लेम आहे अख्खा गावा पत्रिका वाढायला जातात अरे बापरे जेनावर जणणार राहतात काही खरे नाही असं नाही ना तो कलर ब्लाइंड आहे त्यांनी पॉईंट सोडणार नाही पण काय विचार आज लाईफ मास सक्सेस व्हायसाठी काहीतरी कूटनीती वापरणे पडत आपला छत्रपती संभाजी राजे महाराज आणि आपला छत्रपती शिवाजी महाराज इसने कूटनीती वापरते आज खूप काही साम्राज्य उभं करत काही गोष्टी आपल्या महाराष्ट्रातून शिकणं पडत आणि ते गरज पण राहत आपला लोक कधी काही फिसरू जातात त्यासाठी त्याने त्या बाबतीत एकदम बेस्ट करत आणि रिमेडिकलला काय ज्याचे मेडिकल फील्ड त्या दूरचा फोन ना मी एकदम खुश होऊ म्हटलं चल ठीक आहे 2 तर फिक्स घ्या आणि पहिला शिक्षक आहे रिझन आपल्याला स्टेटस मारी देस डायरेक्ट बिलकुल 2 ने ट्रॉली लोडिंग ट्रॉली तुम ना भाऊ सिधी मी जागा आता 58 लोकांनी ट्रॉली असो आता चल आपण स्वप्नील तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा स्वप्न जायचो आणि पहिली गोष्ट तुला दोन एकदम सल्ला मला विद्यार्थी समोर कधी भेटतील त्या ट्रेनिंग नंतर किंवा जॉईनिंग नंतर जसं तुम्ही आता त्याला मोटिवेट करशात नाही मी तसं मोटिवेट करणार कोणलेच कमी समजा ना हा ठीक आहे ओके तुम्हाला पण अपेक्षा करस मी ठीक आहे तुम्ही साईड लागा या सोनू दादा ज्ञानेश्वर सुनील हा ना मोहित ते पण करा ते नवीन